एक मोठी बातमी येते। बस आणि रिक्षाचा अपघात झालेला आहे आणि या भीषण अपघातामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे। देवगड तालुक्यामध्ये नरिंगरे इथं हा भीषण अपघात झालेला आहे आणि चालकाचा वाहनावरचा ताबा सुटला होता आणि एसटीवर ही गाडी धडकली। तसंच रिक्षाचा हा अपघात झालेला आहे। या रिक्षा अपघातामध्ये रिक्षाचा अक्षरशः चुराडा झाला आहे आणि रिक्षातले प्रवासी हे मद्यधुंद अवस्थेत होते ही सुद्धा माहिती मिळते। आपण पाहतोय मोठी बातमी सिंधुदुर्गमधून। पावसाचे दिवस आहेत आणि रिक्षा आणि बसमध्ये एसटी बसमध्ये अपघात झालेला आहे। विशाल रेवडेकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। विशाल, काय माहिती या अपघाताविषयी? नेहा, जर आपण दृश्यांमध्ये पाहिलं तर अतिशय हृदयद्रावक अशी घटना जी आहे ती घडलेली पाहायला मिळते। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड नारिंगरे येथे ही अपघात झालेला आहे आणि एसटी आणि रिक्षामध्ये हा अपघात झालेला होता। आचरा येथून काही प्रवासी घेऊन रिक्षा चालक जो आहे तो नारिंगरेच्या देवगड या तालुक्यामध्ये गेला होता आणि या ठिकाणी हा अपघात झाला। आणि अपघात जर आपण पाहिलं तर या अपघातामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झालेला आहे आणि बसची धडक जी आहे ही रिक्षाला बसली होती। रिक्षा चालकाचा ताबा जो आहे तो धोकादायक वळणावर या ठिकाणी सुटला आणि त्यामुळे रिक्षा जी आहे ती बसवर जाऊन आदळली होती आणि त्यामुळे बसमधील 4ही प्रवासी जे होते यांचा जागीच मृत्यू झालेला आहे आणि त्याच्यातील एक प्रवासी जो आहे तो सध्या गंभीर असून त्याच्यावर गोवा बांबोळी येथे उपचार सुरू आहेत। स्नेहा, विशाल, या जखमीची स्थिती कशी आहे? सध्या स्थितीला पाहिलं तर देवगड पोलीस याचा तपास करतायत आणि जर आपण दुसरी बाजू पाहिली तर प्राथमदर्शनी जे त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्याकडून अशी माहिती मिळते की रिक्षामध्ये जे प्रवासी होते हे काहीतरी पर्यटनासाठी आले होते आणि याच्यातील काही प्रवासी जे होते मद्यधुंद अवस्थेत होते, ज्याच्यामुळे चालक देखील मद्यधुंद अवस्थेत होता का याचा प्राथमिक तपास पोलीस करतील आणि त्यानंतर याचा अहवाल देऊन नंतर यामध्ये कोणावर गुन्हा दाखल करायचा हे अद्याप जरी स्पष्ट झालं नसलं तरी देखील या ठिकाणी प्रथमदर्शनी ही रिक्षा चालकाची चूक जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। धोकादायक वळणावर रिक्षा चालकाचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात घडला आणि 4 जणांचा या ठिकाणी मृत्यू झालेला पाहायला मिळतो। धन्यवाद विशाल या अपडेट्स बद्दल। तर आपण पाहतोय भीषण अपघात देवगड तालुक्यातला।